SK टायर सिएट शॉपी. सिएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये. सर्व कंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर वाहनांसाठी सिएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात. दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक 5D व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा, टायर रिप्लेसमेंट, TPMS सपोर्ट, रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध. योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री, नायट्रोजन फिलिंग आणि POC. तेव्हा आजच भेट द्या. SK टायर सिएट शॉपी, प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर सूरज चंद्रभान गुंजाळ. संपर्क 8657 12 11 12. AIBOC जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. AIBA जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. सर्व सरकारी कार्यालयांप्रमाणे बँकांनाही 5 दिवसांचा आठवडा करावा या मागणीसाठी संगमनेरमध्ये बँक कर्मचाऱ्यांनी 1 दिवसीय काम बंद आंदोलन केलंय. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बाहेर कर्मचाऱ्यांनी निदर्शनं करत केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. LIC, IT सेक्टर अशा अनेक वित्तीय संस्थांमध्ये 5 दिवसांचा आठवडा आहे. असं असताना देशातील 10 लाख कर्मचाऱ्यांच्या भवितव्याचा प्रश्न यातून निर्माण होऊ लागलाय. बँक कर्मचाऱ्यांवर प्रचंड कामाचा ताण आहे. स्टाफ कमी आहे. सरकारी योजना, ग्राहकांचा वाढता ताण यामुळं 5 दिवसांचा आठवडा करण्याची मागणी बँक कर्मचाऱ्यांनी केली आहे. ग्राहकांवर कोणताही अन्याय न करता आम्ही वाढीव काम करायला तयार आहोत, मात्र आठवडा हा 5 दिवसांचा करावा अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे. आमची मुख्य मागणी हीच आहे की आम्हाला 5 डेज बँकिंग पाहिजे, म्हणजे 5 दिवसाचा आठवडा पाहिजे. आज भारतात RBI, LIC, GIC आणि अशी भरपूर गोष्टी की भरपूर सेंट्रल गव्हर्नमेंट, PSU, स्टेट गव्हर्नमेंट हे 5 दिवसाचा आठवडा घेत आहेत. त्या बदल्यात आम्हाला हे 5 दिवसाचा आठवडा पाहिजे. त्या बदल्यात आम्ही 40 मिनिटं रोजचे एक्स्ट्रा काम करायला तयार आहे. पण सरकार आमची मागणी ऐकत नाही, म्हणून आज आम्हाला या संपाची घोषणा द्यावी लागली. आणि सरकारने जर आमची मागणी ऐकली नाही, सरकारच्या कानापर्यंत आमचा आवाज गेला नाही, तर लवकरच आम्ही बेमुदत संपाचाही इशारा देणार आहे आणि सरकारला आमची मागणी मान्य करायला आम्ही भाग पाडणार आहे. बँका बंद राहणार आहे. यामुळे सगळ्या नॅशनलाइज बँका बंद असणार आहे. ज्या कोणत्या भारतातल्या नॅशनलाइज बँकाचे अप टू स्केल 7चे जे ऑफिसर आहेत ते पण सगळे संपावर आहेत. बँकांच्या कामकाजावर याचा परिणाम होणार आहे. आणि मागच्या 3 दिवसाची सुट्टी आणि आजचा संप हे जोडून घ्यायचं कारण हेच होतं की सरकारला आमचा आवाज कळायला पाहिजे. किती दिवस बँका बंद? आजचा संप हा एकच दिवस आहे. 27 जानेवारी म्हणजे 27 जानेवारी सकाळी 6 वाजल्यापासून तर 28 जानेवारी सकाळी 6 वाजेपर्यंत 24 तास आम्ही संपाची हाक दिलेली आहे. सरकारने आम्हाला 5 डे बँकिंग मान्य केलेलं आहे, पण आमचं 5 डे बँकिंग मान्य होऊन साधारणपणे 2 वर्ष झाले. पण हे सरकार वारंवार बँकिंग कर्मचाऱ्यांना फसवतंय. आणि आम्ही गेल्या वर्षी सुद्धा मार्चमध्ये एक संप केला होता. त्या संपामध्ये आम्हाला आश्वासन देण्यात आलं होतं की तुम्हाला येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये तुमचा जो 5 डे वीक आहे हा दिला जाईल. पण साधारणपणे गव्हर्नमेंटची आता सध्या ती मानसिकता दिसत नाहीये आणि त्यांनी फक्त आम्हाला फसवण्याचं धोरण ठेवलेलं आहे. तर जर तुम्ही देशातल्या 10 लाख कर्मचाऱ्यांना जर फसवत असाल तर हा कर्मचारी सुद्धा आता शांत बसणार नाही. आज जो आम्ही संपर्क करतोय हा फक्त एक झाकी है, पूरी पिक्चर तो भी बाकी है. आने वाले समय में येणाऱ्या काळामध्ये आम्ही याच्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात आम्ही संप करणार आहोत. आज फक्त 1 दिवसाचा आहे, त्यानंतर पुढच्या काळामध्ये साधारण आम्ही बेमुदत संपावरही जाऊ शकतो. पण आता आम्ही 5 डे वीक घेतल्याशिवाय राहणार नाहीत आणि 5 डे वीक आम्हाला मिळालाच पाहिजे, तो आमचा हक्क आहे. बँकेच्या युनियन असतात त्याला लीड करतो UFBA ची मागणी आहे की आम्हाला कुणालाही त्रास द्यायचा नाहीये. पण जर आमच्या कर्मचाऱ्यांचे लाईफ जर स्वास्थ्य जर चांगलं असेल तर तो अजून चांगल्यारीत्या सेवा देऊ शकतो. हाच यामागचा उद्देश आहे. यामागचा उद्देश असा नाही की आम्हाला आमच्या बंधू भगिनींना त्रास द्यायचा आहे. तुम्हाला माहित असेल की सर्व नॅशनलाइज बँका, लाडकी बहीण योजना असतील, सरकारच्या ज्या पण योजना असतील त्या खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही नोटबंदीच्या काळात पण बघितलं असेल, खूप चांगल्या पद्धतीने हाताळतात आणि खूप चांगल्या प्रकारे आमचे महिला वर्ग असेल त्यांच्या अडचणी बाजूला ठेवून सरकारच्या धोरणांमध्ये नेहमी सहकार्य देत आहे. पण सरकारचं पण आमच्या विषयी एक चांगलं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड पाहिजे. कुठल्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन दिसलं नाही पाहिजे. आज जर तुम्ही बघताय तर इन्शुरन्स कंपन्या असतील, IT सेक्टर असेल, इव्हन RBI जे असेल, या सर्वांना 5 डे वीक लागू केलेला आहे. तर मग आमच्या बँकर सोबत हे डिस्क्रिमिनेशन का? त्यासाठी आमच्या या महिला भगिनी स्वतःच्या मुलांना घेऊन इथं आज रस्त्यावर उतरलेले आहेत. बरेचसे कर्मचारी हे आजच्या महागाईच्या काळात बरेचसे कर्मचारी दोघं नवरा बायको जॉब करत असतात. तर ते जॉब करताना मुलांची एवढी हेळसांड होते की मुलांना तुम्हाला जरी
गव्हर्नमेंट जरी तुम्हाला पगार देत असेल तर तुम्हाला तुमचं स्वास्थ्य नसेल तर तुम्ही लोकांना चांगली सेवा देऊ शकत नाही. मी म्हटल्याप्रमाणे आमचा हा उद्देश कुणाला त्रास देण्याचा नसून सेवा अजून चांगल्या रीते कशा देता येईल या मागचा खरा उद्देश आहे. थोडा हा बँकिंग साठी झाला पाहिजे. आम्हाला महिलांना कुटुंबासाठीही वेळ देता येईल ही आमची प्रमुख मागणी यातून आहे. आमचं मानसिक स्वास्थ्यही यातून नीट राहील. यावेळी या काम बंद आंदोलनात संगमनेरमधील विविध बँकांचे कर्मचारी सहभागी झाले. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे त्यातच बँक कर्मचाऱ्यांनी आजचा बंद पुकारल्यामुळे ग्राहकांना मोठा मनस्तापही सहन करावा लागलाय. बाबासाहेब कडूसह सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.